नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या निमित्तानं कारवनाका परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या उपस्थितीमध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या 12 वर्षाच्या कार्यकाळानिमित्त कराड येथील कारवनाका परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या उपस्थितीमध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने विविध लोकाभिमुख योजना राबवून सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ दिल्याचं सांगितलं। तसेच पायाभूत सुविधा, विकास आणि विविध क्षेत्रातील प्रगतीमुळे देश नव्या उंचीवर पोहोचल्याचं देखील त्यांनी नमूद केलं। या आरतीला माजी आमदार आनंदराव पाटील, कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, नगरसेवक आशुतोष डुबल, नगरसेवक शिवाजी पवार, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, माजी नगरसेविका स्मिता हुलवान यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि स्वामी भक्त व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज आदरणीय मोदी साहेबांना देशाचे सर्व अधिक काळ पंतप्रधान राहिल्याच्या बद्दलचा एक वेगळ्या प्रकारचा जनहिताचा, जनसामान्याच्या जीवनामध्ये एक वेगळी उंची त्यांनी आणल्याच्या बद्दलचा एक वेगळा विक्रम आज ह्या देशामध्ये साजरा होतोय। आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून या देशाच्या प्रगतीसाठी, या देशाच्या स्थैर्यासाठी, या देशाच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण पावलं या 12 वर्षामध्ये टाकण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलं। पहिले असे पंतप्रधान आहे ज्यांनी देशामध्ये एक वेगळा पायंडा पाडला आणि ज्या पायंड्याच्या माध्यमातून प्रधानमंत्रीपेक्षा प्रधान सेवक अशा पद्धतीची एक नवीन व्याख्या पंतप्रधानांना देण्याच्या बाबतीतलं काम मोदीजींच्या विचारानं झालं। ज्या दिल्लीमध्ये सत्तेच्या केंद्राचं ठिकाण असणाऱ्या परिसराला राजपथ म्हटलं जायचं, त्याला कर्तव्यपथ बनवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं। देशाची अंतर्गत सुरक्षा असेल किंवा देशाची बाह्य सुरक्षा असेल, आपल्या सीमेवरची सुरक्षा असेल, आपल्या संरक्षण दलाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा देण्याचं काम असेल, जे भारत बाहेरच्या उत्पादनावर अवलंबून राहत होतं त्या भारताला आत्मनिर्भर बनवण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालं। या देशामधल्या सर्वसामान्य माणसाला स्वतःचं बँक अकाउंट देण्याचं स्वप्न आदरणीय मोदीजींनी पाहिलं आणि 58 कोटी जनधन खाते या देशामध्ये उघडण्याचं यशस्वी काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालं। त्याचबरोबर 10 कोटी माता भगिनींना उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस सिलेंडर देण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधानांच्या माध्यमातून झालं। 15 कोटी अशी घरं आहे जिथं स्वच्छ पिण्याचं पाणी हर घर जल या योजनेच्या माध्यमातून देण्यामध्ये केंद्र सरकार यशस्वी झालं। अशाच पद्धतीनं अनेक योजना त्या सामान्याच्या जीवनाला स्पर्श करतील अशा योजना मोदीजींच्या माध्यमातून ह्या देशामध्ये राबवण्यात आल्या। त्यांच्या भावी कारकिर्दीला भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, देशातल्या नागरिकांच्या वतीनं, विशेषतः कराड तालुका आणि सातारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो।